हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया चव्हाण. MPSC माझा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपलं बरेच दिवस झाले इंटरॅक्शन झालं नव्हतं. थोडंसं मी पण बिझी होते, पण आज आपल्याला वेळ मिळाला आहे. आपण आज बोलूया. आज मी तुमच्यासमोर एक नवीन उपक्रम घेऊन आलेले आहे आणि हा उपक्रम आहे एक मेंटॉरशिप प्रोग्राम, जो मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऑफर करणार आहे किंवा अवेलेबल करून देणार आहे. आणि ही मेंटॉरशिप ही राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने असणार आहे. आता बघा, नुकत्याच गट क ची मुख्य परीक्षा झालेली आहे. यापूर्वी गट ब ची पण मुख्य परीक्षा झालेली आहे आणि पुढच्या महिन्यात राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे. जे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला आहेत ते लोक सोडून बाकीचे सगळे लोक हे राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या प्रिपरेशनला सुरुवात करत आहेत किंवा त्यांनी केलेली आहे. तर यामध्ये असे बरेचसे लोक आहेत. मलाही खूप लोकांचे मेसेज आले किंवा काही जे ओळखीचे आहेत ते कॉलवर बोलले की बाबा 2023मध्ये जी एक्झाम झाली किंवा 22मध्ये जी झाली, मग ती राज्यसेवा असेल, संयुक्त असेल, तर त्यामध्ये थोडक्यात त्यांचं काही मार्कांनी जात होतं. मग ते मी असे बरेचसे बघितलेले आहेत की बाबा खूप प्रामाणिकपणे अभ्यास करतात, होल डे स्टडी करतात, कुठल्याही डिस्ट्रॅक्शन्सला ते बळी पडत नाहीत किंवा प्रामाणिकपणे सगळे आपलं रुटीन फॉलो करतात, कंटिन्युटी मेंटेन करतात. पण तरीसुद्धा ऐन एक्झाममध्ये काहीतरी घोळ होतो किंवा सेकंड कीमध्ये घोळ होतो आणि त्यांचा रिझल्ट जातो. आता सेकंड कीमध्ये जो घोळ होतो तो आपल्या हातात नाही आहे, परंतु जो ऐन एक्झाममध्ये घोळ होतो त्यामुळेही मॅक्सिमम रिझल्ट जातात. तर तो आपण कसं सॉल्व करता येईल, तर ते आपण बघूया. बऱ्याचदा आपण अभ्यास प्रामाणिकपणे करत असतो, डेडिकेशनने करत असतो, पण त्यामध्ये काही टेक्निकल चुका होऊ शकतात. तर त्या चुकांना आपण कसं काय दुरुस्त करू शकतो, तर यासाठी मी हा प्लॅटफॉर्म घेऊन आलेले आहे. प्रत्येकाला सेपरेट सांगत बसण्यापेक्षा मला असं वाटलं की आपण एखादा टेलिग्राम ग्रुप करावा आणि जे लोक आपल्याला अप्रोच करतील किंवा ज्यांना खरंच बाबा काहीतरी चुका काढायच्या आहेत, आपल्या चुका दूर करायच्या आहेत, त्या सगळ्यांना तिथे एकत्र करायचं आणि त्यांना वैयक्तिकरित्या त्यांचं नक्की काय चुकतं, कुठल्या विषयामध्ये ते जातात, का जातात, याचं ॲनालिसिस करून त्यांना आपल्या परीने काहीतरी सांगायचं. या हिशोबाने मी हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर हा उपक्रम टेलिग्राम ग्रुपच्या एक प्रायव्हेट ग्रुपच्या माध्यमातून आपण राबवणार आहोत. आता याचे सगळे टेक्निकल डिटेल्स हे मी या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सांगणारच आहे. पण तत्पूर्वी आपण बघूया की आपल्याला 2023ने काय दिलं नक्की किंवा 2024मध्ये आपण कुठल्या अप्रोच ठेवून सामोरं जायला पाहिजे. तर बघा, 2023मध्ये अशा खूप जास्त मेमोरेबल घटना घडलेल्या आहेत की ज्या आपल्याला काही ना काही शिकवून जातात. मग त्यामध्ये आपलं CSKचं जी फायनल होती IPLची, त्यामध्ये ज्या पद्धतीने CSK ही मॅचच्या शेवटच्या बॉलपर्यंत तग धरून राहिली आणि कोणाला वाटलंही नव्हतं, अशा पद्धतीने CSKने IPLचा कप जिंकला. तर त्यावरून आपण हे म्हणू शकतो की आपण शेवटच्या बॉलपर्यंत हार नाही मानली पाहिजे. इथे आपल्या अनुषंगाने त्याचा आपण असा अर्थ घेऊ शकतो की एक्झाममध्ये शेवटच्या बॉलपर्यंत आपण हार नाही मानली पाहिजे, शेवटच्या क्वेश्चनपर्यंत आपण हार नाही मानली पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन हा पहिला क्वेश्चन आहे अशा पद्धतीने आपण तो सॉल्व केला पाहिजे. आणखी जर मेमोरेबल घटना सांगायची झाली तर आपल्या इस्रोने जे चांद्रयान 3 सक्सेसफुली लॉन्च केलं चंद्रावर, चंद्राच्या साऊथ पोलवर. चांद्रयान 2 ज्या पद्धतीने फेल गेलं होतं, अगदी थोडक्यात जसं आपण जातो फेल, 2023ची प्रिलिम गेलो असेल किंवा संयुक्तची 2023ची प्रिलिम गेलो असेल किंवा मेन्सही गेलो असलं तरी काही हरकत नाही, त्या पद्धतीने इस्रोसुद्धा चांद्रयान 2 लॉन्च करताना थोडक्यात गेलेलं होतं. परंतु त्यांनी परत सगळ्या चुका ज्या काही होत्या, टेक्निकल फॉल्ट्स असतील किंवा आणखी काही राहून गेलं असेल, तर त्या शोधून काढल्या, त्या दुरुस्त केल्या आणि चांद्रयान 3चं परत लॉन्चिंग केलं आणि ते कशा पद्धतीने सक्सेसफुल झालं हे सगळ्या भारताने पाहिलेलं आहे, आपणही पाहिलेलं आहे. तर अशा अनेक घटना आहेत फ्रेंड्स की ज्या आपल्याला 2023ने शिकवल्या. काही अशाही घटना आहेत की ज्या आपल्याला नको होत्या आणि त्या अनपेक्षितपणे घडल्या. आपल्याही लाईफमध्ये असंच घडतं. जसं की आपली टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने परफॉर्मन्स देत होती, ज्या पद्धतीने सगळ्या मॅचेस खेळल्या, क्वालिफायर्स खेळले, सेमीफायनल खेळली, त्या पद्धतीने आपल्याला हे पक्क माहीत होतं की टीम इंडिया फायनल जिंकणार आहे. परंतु फायनलमध्ये काय झालं, काही गोष्टी आपल्या हाताबाहेर गेल्या किंवा काय चुकलं हे आपल्याला नाही कळलं आणि आपण फायनल हारलो. तर असं आपल्याही बाबतीत होतं. आपण सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करतो, रुटीन व्यवस्थित फॉलो करतो, डेडिकेशन ठेवतो, सिन्सिअरिटी ठेवतो, सिरियसनेस ठेवतो, परंतु ऐन एक्झाममध्ये अशा काहीतरी गोष्टी होतात ज्या आपल्या हाताबाहेर जातात किंवा एक्झामच कशाला, प्रिपरेशनमध्ये सुद्धा नकळत आपल्या हातातून अशा गोष्टी घडत असतात किंवा चुका घडत असतात की त्या आपल्याला माहीत नसतात, आपल्याला किती हॅम्पर करणार आहेत. तर या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या आहेत. आपण असं पर्टिक्युलरली सांगू शकत नाही की ही चूक ती चूक. प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करतं, वेगवेगळ्या वातावरणात अभ्यास करतं, वेगवेगळ्या माइंडसेटने अभ्यास करत असतं. त्यामुळे त्याच्या अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते आणि कदाचित त्यातल्या होणाऱ्या टेक्निकल चुका आहेत त्या वेगळ्या असू शकतात. तर हेच आपण प्रत्येकाचं जे आहे वैयक्तिक ॲनालिसिस करून त्याच्या चुका काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पण हे सगळं होऊन सुद्धा 2023 हे ब्युटिफुल होतं. इट वॉज ब्युटिफुल बिकॉज का सुंदर होतं 2023? कारण 2023ने आपल्याला अशाही काही एक्झाम्पल्स दिले की जे आपल्याला 2024मध्ये जाताना खूप युजफुल ठरणार आहेत. आणि आपल्याला जे फेल्युअर्स होते ते तुम्ही लक्षात ठेवायचं नाही आहेत अजिबात. त्यातून फक्त आपलं काय चूक झालं ते तुम्ही शिका आणि पुढे जाऊन 2024कडे जाताना आपल्याला हे 2 मूर्तिमंत उदाहरणं जी आहेत ती लक्षात ठेवायची. यांनी काय सांगितलं, आता पहिलं उदाहरण जे आहे ते शाहरुख खानचं आहे. बघा 2-3 वर्षापासून 2-3 कशाला चांगले 4-5 वर्षापासून ज्या पद्धतीने शाहरुख खानचे मूवीज या फ्लॉप ठरत होत्या आणि फक्त मूवीजच फ्लॉप ठरत नव्हत्या, तर त्याला वेगवेगळ्या अजेंडाला बळी पडावं लागत होतं किंवा वेगवेगळ्या आरोपांचा सामना करावा लागत होता. त्या पद्धतीने त्या कठीण काळामध्ये ज्या पद्धतीने शाहरुख खान हा शांत राहिला, त्याने तो काळ सस्टेन केला, त्यामध्ये सर्वाईव्ह केलं आणि ज्या पद्धतीने त्याचा पठाण हिट झाला, सध्या डंकी पण हिट झाला आहे, तर आपण त्यावरून हा अंदाज काढू शकतो की कठीण काळामध्ये तुम्ही जर परसिव्ह करत राहिला, तसंच जर परसिव्हरन्स जे आहे तुमचं ते दाखवत राहिला आणि सर्वाईव्ह करत राहिला, सर्वायवल करण्यासाठी ज्या मिनिमम गोष्टी असतात त्या जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही सुद्धा एक दिवस नक्कीच चांगला कमबॅक करू शकता. आणि दुसरी गोष्ट आहे आपल्या लाडक्या विराट कोहलीची. सलग 2 वर्ष एकही सेंचुरी नाही आणि इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सगळेजण ट्रोल करत असताना, काही ना काही चुका काढत असताना, टीका करत असताना तसंच टिकून राहणं आणि ज्या पद्धतीने त्याने हे सगळं झालेलं असताना सुद्धा या वर्ल्ड कपमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवला आणि त्याच्या सेंचुरीची हाफ सेंचुरी केली, त्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की वी कॅन कम बॅक ॲट एनी टाईम. भलेही आपला सेटबॅक कितीही मोठा असू दे, कोणत्याही मोमेंटला आपण कमबॅक करू शकतो. तर या गोष्टी आहेत आपल्याला 2023कडून शिकायच्या आहेत आणि 2024मध्ये आपल्याला त्या घेऊन जायच्यात. 2024कडे जाताना कुठलंही नवीन वर्ष असू दे, 2024च नाही आणि मी फक्त MPSCच्या बाबतीतच सांगत नाही, तर येणाऱ्या पुढच्याही आयुष्यात कुठलंही नवीन वर्ष असतं तेव्हा आपण जनरली असं विचार करतो की गेलं आपलं 1 वर्ष वाया. पण तुम्ही जर या अँगलने बघितलं की आपल्याला अजून 1 वर्ष मिळालं आहे आणि जर त्याचा प्रॉडक्टिव्ह यूज करायचा खरंच मनापासून प्रयत्न केला आणि ती तुमची जर इच्छा असेल तशी, तर प्रत्येक वर्ष तुम्हाला काही ना काही देऊन जातं. 2024मध्ये हे ट्राय करून बघा. नवीन होप्स असतात, नवीन सुरुवात करा. मग आता ही सुरुवात आपल्याला एक MPSC ॲस्पायरंट म्हणून MPSCच्या बाबतीत करायची. मग तुम्ही मागचे रिझल्ट जे आहेत ते आधी ॲनालिसिस केले पाहिजेत, तरच तुम्ही चांगली सुरुवात करू शकता. जर तुम्ही मागचे रिझल्ट्स खराब आले म्हणून ते फेकून दिले किंवा त्यांना इग्नोर केलं, तर मग तुम्ही 2024मध्ये तुमच्या चुका दुरुस्त करू शकणार नाहीत, कारण तुम्हाला माहीतच नसणार की आपण काय चुका केल्या होत्या. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 2024साठी सामोरं जायचं आहे. तुम्हाला मी 2024ला सामोरं जाण्यासाठी एक ॲटिट्यूड दिलेला आहे. नक्की काय तुम्ही एक पर्स्पेक्टिव्ह काय ठेवला पाहिजे 2024कडे बघण्याचा, तो मी दिलेला आहे. आता आपण आपल्या मेंटरशिप प्रोग्रामबद्दल माहिती घेऊया. तर हा प्रोग्राम कोणासाठी आहे? तर बघा, सुरुवातीच्या टप्प्यात तर मी राज्यसेवेच्या परीक्षा, पूर्वपरीक्षा, मग 23 असो 22 असो, इथे आपण फक्त GSचा विचार करतो, CSATचा नाही. तर या पूर्वपरीक्षा आणि संयुक्त गट ब गट कच्या पूर्वपरीक्षा जे लोक म्हणजे राज्यसेवेची प्रिलिम्स 10 मार्कांनी मॅक्सिमम आणि संयुक्त गट ब गट कची प्रिलिम्स मॅक्सिमम 5 मार्कांनी ज्यांची गेली त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात घेणार आहोत आपण, कारण खूप जास्त संख्या होणार आहे. मला मॅनेज करायला थोडंसं अवघड जाऊ शकतं, त्यामुळे मी टप्प्याटप्प्याने बाकीच्याही लोकांना ॲड करेल. तुम्ही काही चिंता करू नका. पण सगळं एकदम मला होणार नाही. मी पहिल्या टप्प्यात या लोकांचा विचार करेन जे आत्ता मी कंडिशन 2 सांगितले आहेत. तर या सगळ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. तर यामध्ये काय असणार आहे, तर तुम्ही ज्या पद्धतीने मी आपल्या ॲडमध्ये पण सांगितलेलं आहे की तुमचं MPSCची जी मार्कशीट असते ऑनलाईन उपलब्ध होते, आपण सगळेजण त्याचा स्क्रीनशॉट काढतो जनरली, तर तो स्क्रीनशॉट मला शेअर करायचा आहे. त्यानुसार मी तुम्हाला ॲड करेन ग्रुपवर. आणि जर तो स्क्रीनशॉट काढला नसेल तर आन्सर शीटची जी स्टुडंट कॉपी असते तिचा फोटो तुम्ही मला पाठवू शकता. त्यानुसार मी तुम्हाला ग्रुपवर ॲड करेन आणि एकदा ग्रुप तयार झाला की मग आपण या प्रोग्रामला सुरुवात करू. साधारणतः या प्रोग्रामला सुरुवात ही 15 जानेवारीच्या नंतर होईल, कारण माझा आता MPSC 2022चा इंटरव्ह्यू आहे, तर तो 17 जानेवारीच्या आत होणं शक्य नाही. त्यामुळे या प्रोग्रामला सुरुवात आपण 17 जानेवारी नंतर करणार आहोत. तोपर्यंत आपण फक्त ॲडमिशन देणार आहोत. तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम असणार आहे. आणि यामध्ये आता आपण काय करणार आहोत, तर बघा काय करणार, एकदा ग्रुप ॲड झाला की आपण टप्प्याटप्प्याने, मी यासाठी ॲड करणार आहे कारण प्रत्येकाचं वैयक्तिक जर ॲनालिसिस करायचं असेल तर वेळ जाणार. तर पहिल्या टप्प्यात जे काही 50 लोक वगैरे होतील तर त्यांचं मी एक ॲनालिसिस करणार, प्रत्येकाला थोडंफार विचारणार नक्की काय झालं होतं, तुम्हाला काय वाटतं, कसं कसं झालं होतं, तुमचं कुठल्या सब्जेक्टनुसार काय स्कोअर आहे तो मागवून घेणार प्रत्येक सेक्शनचा. म्हणजे पॉलिटीचे 15मध्ये किती बरोबर आले, किती चुकले आणि कोणते चुकले हे सुद्धा तुम्ही लिहून द्यायचं.
तर त्यानुसार एक वाईड पिक्चर मला एक बर्ड आय व्ह्यू जो आहे तो मिळतो आणि त्यानुसार मी तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट सुचवणार आणि त्या तुम्ही ट्राय करायच्या. मग त्या तुम्ही टेस्टमधून किंवा बाकी क्वेश्चन सेटमधून चेक करू शकता की आपलं काय झालं की नाही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स. आणि अशा पद्धतीने हे पहिला टप्पा झाला की दुसरा टप्पा. तर अशा पद्धतीने 100 ते 150 लोकांचा मॅक्सिमम एक ग्रुप तयार झाला की मी तुम्हाला वीकली टार्गेट्स देणार. तर आपण तोपर्यंत म्हणजे साधारणतः फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपण ॲक्च्युअल जे वीकली शेड्यूल आहे किंवा टार्गेट्स आहे त्यांच्यावर काम करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना वीकली टार्गेट्स देणार. तुमच्या चुका तर मी किंवा एक ॲप्रोच तर तुम्हाला वैयक्तिक आधीच दिलेला असणार आहे आणि मग वीकली टार्गेट दिले की तुमच्या ॲप्रोचमध्ये सुधारणा करून तुम्ही त्यानुसार अभ्यास करायचा आहे. आणि प्रत्येक वीकेंडला तुम्ही आधी ज्या वीकमध्ये मी टार्गेट्स दिले त्यानुसार कसा अभ्यास केला आहे ते चेक करणार. केला आहे का चेक करणार. काही राहिला असेल तर तो का राहिला, जेन्युइन रिझन असेल तर ठीक आहे, नाहीतर झापलं जाणार आहे. आणि तुमचा अभ्यास नक्की राईट ट्रॅकवर आहे का हे चेक करण्यासाठी मी काही क्वेश्चन्स विचारेन. त्यावरून मला कळून जाईल की तुम्ही राईट ट्रॅकवर आहात की नाही. तर हे आपण या प्रोग्राममध्ये करणार आहोत. याशिवाय आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे MPSC माझा, पुढे मी त्याच्या लिंक दिलेल्याच आहेत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या लिंक असणारच आहेत. तर त्या चॅनलवर महत्त्वाच्या करंटचे अपडेट्स हे टाकले जातील. मग ते प्रिलिम्सच्या दृष्टीने पण महत्त्वाचे असू शकतात, मेन्सच्या दृष्टीने पण महत्त्वाचे असू शकतात. रोज 2 ते 3च न्यूज टाकणार आहे. न्यूजचा भडीमार करणार नाही आहे मी. आणि जे तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाहीत अशाच न्यूज तुम्हाला MPSC माझ्यावर मिळतील. रिपीट न्यूज मिळणार नाहीत ही मी खात्री देते. दुसरी गोष्ट, आपलं यूट्यूब चॅनल आहे MPSC माझा. जे काही प्रिलिम्सच्या बाबतीत किंवा मेन्सच्या बाबतीत महत्त्वाचे मुद्दे असतात की ज्यावर आपले मार्क जाऊ शकतात, असे छोटे छोटे मुद्दे हे क्रिस्पी स्वरूपात मी त्याबद्दलचे एक्सप्लेनेशन किंवा ते मुद्दे मी एक्सप्लेन करून ते व्हिडिओज या चॅनलवर अपडेट करत राहीन. तर तुम्ही ते सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपलं प्रायव्हेट ग्रुप हे तुमचे 3 गोष्टी असणार आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. या मेंटॉरशिपचा प्रायव्हेट ग्रुप, MPSC माझं यूट्यूब चॅनल आणि MPSC माझं टेलिग्राम चॅनल. आता फॉर्मॅलिटीज. यासाठी फॉर्मॅलिटीज काय करायच्या आहेत तर जसं की मी मगाशी सांगितलं, तुमचं MPSCचं मार्कशीटची जी स्क्रीनशॉट आहे किंवा स्टुडंट कॉपीची मार्कशीट जी आहे ती तुम्हाला फोटो काढून पाठवायची किंवा त्याचं स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. हीच फक्त फॉर्मॅलिटी करायची आहे, बाकी काय नाही. आणि काही नियमही असणार आहेत. म्हणजे यामध्ये ॲडमिशन घेताना एकतर मी फ्री ऑफ कॉस्ट ॲडमिशन घेते आणि तुम्हाला सगळ्यांना वेळेवर ॲड केलं जाईल आणि मी जे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाईल याची खात्री मी देते. परंतु जर अनावश्यक घाई केली तर मात्र ती सहन केली जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ग्रुपमध्ये ॲड केल्यावर तुमचं बिहेवियर हे सिन्सिअर असलं पाहिजे. तुम्ही ऑफिसर होणार आहात अशा पद्धतीचं बिहेवियर असलं पाहिजे. तुमचे शब्द, तुमचं बोलणं हे जर व्यवस्थित नाही आढळलं किंवा तिथे इनसिन्सिअरिटी दिसली तर त्यांना मी ग्रुपवरून हटवूच शकते. त्यांना ग्रुपवरून हटवण्यात येईल. याची खबरदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण मला फक्त सिन्सिअर लोक पाहिजेत, ज्यांना खरंच गरज आहे आणि तळमळीने ज्यांना करायचं आहे. तर आता हे आहे काही कॉन्टॅक्ट, टेलिग्राम ID. आता हा टेलिग्राम ID जो आहे कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा स्क्रीनशॉट असेल, फोटो पाठवण्यासाठी, हा स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्या. कारण अशा पद्धतीचं स्पेलिंग असणारे ID तयार झालेले आहेत. तर चुकीच्या IDवर जर तुम्ही पाठवलं तर ते आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे स्पेलिंग चेक करून टेलिग्रामवर तो फोटो सेंड करा. आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही सर्च करून सबस्क्राईब करू शकता, फॉलो करू शकता. आणि हे आहे आपलं टेलिग्राम चॅनल, यालाही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. यामध्ये मी ऑलरेडी करंटचे नोट्स, पेपरचे कटआउट्स जे आहेत ते टाकायला सुरुवात केलेली आहे आणि ते चालूच राहणार आहे. आपला मेंटरशिप प्रोग्राम जरी 17 जानेवारीनंतर सुरू होणार असलं तरी. त्यामुळे हे सगळं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि हा उपक्रम आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून माझ्याकडून त्यांच्या प्रिपरेशनमध्ये खारीचं योगदान जे आहे ते दिलं जाईल. धन्यवाद.